ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांच्या घरापासून. तर आता इथे कल्पना सायलीला जेवण वाढून देत असते आणि आता प्रतिमा सुद्धा तिथे थांबलेली असते. हे तू कुणाचं ताट वाढतेस कल्पना, असं म्हणते आता प्रतिमा. हिच, असं म्हणते आता कल्पना. तर वर थांबून अर्जुन आणि प्रताप मात्र खुश होत असतात हे सगळं बघून. मला माहिती आहे आज जे काही अस्मिताच्या बाबतीत घडलं त्यामध्ये हिची काहीच चूक नाही, असं म्हणते आता कल्पना. मग जर का चूक नाही आहे तर शिक्षा का भोगायची, असं म्हणते आता कल्पना. तर आता इथे ताट करून ठेवते कल्पना सायलीचं आणि म्हणते जेवून घे, आणि तिथून निघून जाते ती. तर आता इथे अर्जुन आणि प्रताप आपापल्या खोलीत जातात आणि आता प्रतिमा सुद्धा खूप खुश होते सगळं बघून. आता तरी जेवशील ना सायली, असं म्हणते आता प्रतिमा. बघ तुझ्या सासूने अस्मिताच्या विरोधात तुझी बाजू घेतलीये, तुझी काहीच चूक नाहीये म्हणाली ती. आता तिचा मान तरी तुला राखायलाच हवा नाही का, असं म्हणते आता प्रतिमा. बस, असं म्हणते आता प्रतिमा. बस बस आणि जेवण घे, असं म्हणते आता प्रतिमा. आणि आता इथे कल्पनावर थांबून बघत असते सायलीकडे. ती बघत असते की सायली जेवते की नाही म्हणून. तर आता इथे सायली खूप आनंदाने पहिला घास घेते आणि आता खाते ती. तर आता कल्पना खाली बघत असते ना सायलीकडे, तर आता सायली सुद्धा बघते कल्पनाकडे. तर आता कल्पना निघून जाते ती आणि सायली आणि प्रतिमा एकमेकींकडे बघतात आणि खुश होतात. तर आता इथे रात्र झालेली असते. तर आता इथे हॉस्पिटलमध्ये कुसुम असते. तिला तेवढ्यातच कॉल येतो. हा, बोल सायली, असं म्हणते आता कुसुम. कुसुम ताई, हॉस्पिटलमध्येच आहेस का ग, असं म्हणते आता सायली. हो, जरा बाहेर येऊन बसले, असं म्हणते आता कुसुम. आता मधुभाऊंकडे बसून सुद्धा काय उपयोग आहे, असं म्हणते आता कुसुम. म्हणजे आजही काही सुधारणा झाली नाहीये, असं म्हणते आता सायली. तर आता कुसुम म्हणते हो, पण डॉक्टर म्हणाले चांगल्या खुणा दिसत आहेत. तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो. आता मधुभाऊ कधीही जागे होऊ शकतात, असं म्हणते आता कुसुम. आपण प्रार्थना करत राहू कुसुम ताई. उद्या मी येते तेव्हा आपण भेटू, असं म्हणते आता सायली कुसुमला. तर आता कुसुम म्हणते अगं तू उगाच दगदग करू नकोस. काका काकू आहेत, कौरव आहे, साधना वहिनी आहेत, आम्ही सगळे आळीपाळीने थांबतो इथे. मधुभाऊंना कधी एकटं सोडत नाही आहोत. अगं कुसुमताई, सगळं मला माहितीये, तरी मी येते तिथे. रोज थोडा वेळ का होईना तिथे येऊन जायचं, तेव्हा भेटू आपण, असं म्हणते आता सायली. तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो. काय म्हणत होत्या तुमच्या कुसुमताई, असं म्हणत होता अर्जुन. कुसुमताई म्हणत होती की मधुभाऊंच्या तब्येतीत चांगल्या खुणा आहेत आणि माझी खात्री आहे मधुभाऊ लवकर बरे होतील. देवी आई माझं सगळं ऐकेल आणि मधुभाऊ परत लवकर येतील घरी. पण काय हो, मधुभाऊ बरे झाल्यावर त्यांना परत इथे आणता येईल का, असं म्हणते आता सायली अर्जुनला. म्हणजे अस्मिता ताई पुन्हा काही बोलल्या तर मला, असं म्हणते आता सायली. आणि मधुभाऊंसमोर बाबा जर माझ्यावर चिडले तर, असं म्हणते आता सायली. अगं अस्मिताईचं बोलणं तू कुठे मनाला लावून घेतेस, असं म्हणत होता अर्जुन. ती बोलतच राहते ना, सवय तिची. आणि आता प्रेग्नेन्सीमध्ये मूड स्विंग्स खूप होत आहेत ना, तर ती बोलत राहणार आहे, लक्ष देऊ नको तिच्याकडे, असं म्हणत होता अर्जुन. अस्मिता ताईचं मान्यच आहे मला, पण बाबा, असं म्हणते आता सायली. बाबा माझ्यावर चिडले ना तर मला खरंच सहन नाही होत होते, असं म्हणते आता सायली. खूप वाईट वाटतं. नो प्रॉब्लेम, मी डॅडशी बोलतो, असं म्हणत होता अर्जुन. नको नको, शिवाय शिवाय, असं म्हणत होता अर्जुन. शिवाय म्हणजे बाबांच्या चिडण्यामुळे एक चांगली गोष्ट घडली आहे, असं म्हणते आता सायली. तर अर्जुन म्हणतो काय, आईने स्वतःहून मला जेवायला वाटलं, असं म्हणते आता सायली. आणि म्हणाल्या की जे काय घडलं त्यात तुझी काहीच चूक नाहीये. तुम्हाला माहितीये, मी जेवायला सुरुवात करेपर्यंत आई माझ्यावर लक्ष ठेवून होत्या, असं म्हणते आता सायली. हो का, असं म्हणत होता अर्जुन. थांबल्या होत्या त्या. मला किती दिवसांनी त्यांचं हे रूप बघायला मिळतंय माहितीये का, अगदी पूर्वीसारखं, असं म्हणते आता सायली. आणि खुश होऊन ती हे सगळं सांगत असते अर्जुनला. ही तर फक्त सुरुवात आहे बायको, माझा प्लॅन वर्क होतोय ह्याची खूण आहे, असं म्हणत होता अर्जुन. असं तो मनातल्या मनात म्हणत असतो. आता प्लॅन मम्मा सुरूच राहणार आहे, असं म्हणत होता अर्जुन. तर आता इथे कल्पना आणि प्रताप आपल्या रूममध्ये असतात आणि कल्पना मॅगझिन वाचत असते. कल्पना, कल्पना, तुला काय बोलायचं आहे का, असं म्हणत होता प्रताप. कशाबद्दल, असं म्हणते आता कल्पना. अगं कशाबद्दल काय, सायलीबद्दल, असं म्हणत होता प्रताप. कशी वागते ती, आतापर्यंत ती अस्मिताची व्यवस्थित काळजी घ्यायची, पण आता तिचं लक्ष उडालंय तिच्यावरून, आणि तू तिची बाजू घेतलेली मला अजिबात आवडलेली नाही आहे, असं म्हणत होता प्रताप. तर आता कल्पना म्हणते मी तिची बाजू वगैरे काही घेत नाहीये. हो, पण अस्मिताच्या चुका सुद्धा मी पाठीशी घालणार नाहीये. कशी वागते ती, सतत आपली चिडचिड, टोमणे. अहो, गरोदरपणामुळे मुलींनी सतत आनंदात राहायला हवं, हिचं आपलं भलतंच आहे. अगं म्हणून काय झालं, असं म्हणत होता प्रताप. सायलीची काही जबाबदार आहे की नाही, ह्या घरची सून आहे ती, अस्मिताची वहिनी आहे ती, तरी ती अशी वागतेय. हे बघ, अस्मिताच्या बाबतीत हे सगळं मी सहन करून घेणार नाही, असं म्हणत होता प्रताप. तुमचाही सूर बदललायचा, असं म्हणते आता कल्पना. तिच्या चोरोटीच्या वेळी काय बोलला होता तुम्ही, असं म्हणते आता कल्पना. ठामपणे सांगितलं होतं की सायलीचा मी बाप आहे आणि कायमी तिच्या पाठीशी उभा राहणारच, असं म्हणते आता कल्पना. तर आता प्रताप म्हणतो नाही, म्हणजे कसं आहे माहितीये ना, त्या दिवशी ते तेल सायलीने सांडलं नाही ह्याची मला खात्री होती, पण अशी जर ती चूक करत राहणार ना
तर ती मी सहन करत राहणार का? तरी सुद्धा मी तुम्हाला असं म्हणते आता कल्पना. खूप झालं, झोप आता असं म्हणत होता प्रताप आणि झोपतो. तुमचं बोलून झालं ना, तर मग बस विषय बंद आता असं म्हणते आता कल्पना. नेहमीच आहे तुमचं असं म्हणते आता कल्पना आणि बाजूला ठेवते तो मॅगझिन आणि इथे प्रताप मात्र हसत असतो झोपून आणि आता कल्पना सुद्धा झोपून जाते. तर प्रताप खूप खुश होतोय सगळं बघून की कल्पनाला राग येतोय म्हणून. तर आता सकाळ झालेलं दाखवलंय. तर आता इथे प्रिया आराम झोपून उठते आपल्या बेडवरती आणि म्हणते, वा किती दिवसांनी गादीवर झोपता आलं. हा मस्त झोप लागली. तेवढाच तिथे अश्विन येतो आणि म्हणतो गुड मॉर्निंग. हा चिपको अजून इथेच आहे असं म्हणते आता प्रिया मनातल्या मनात. काय यार, काय ग्लू बनवणाऱ्या कंपनीने याला बघितलं ना तर जाहिरात वगैरे बनवतील याच्या नावाने असं म्हणते आता प्रिया अश्विन बद्दल. अश्विन असं म्हणते आता प्रिया. आरामात आरामात उठा असं म्हणतो आता अश्विन. तर आता इथे प्रिया ऍक्टिंग करत असते आपली विकनेस वगैरे आल्याची. अश्विन अरे हे काय, तू अजूनही इथेच आहे असं म्हणते आता प्रिया. तू घरी नाही गेलास? अगं तुला एकटीला सोडून मी कसं जाणार होतो असं म्हणतो आता अश्विन. बरं ते जाऊ दे, कसं वाटतंय तुला आज? कालच्यापेक्षा बेटर असं म्हणतो आता अश्विन. तर आता प्रिया म्हणते कालच्यापेक्षा बेटर आहे पण अजूनही खूप अशक्तपणा वाटतोय असं म्हणते आता प्रिया. हो तो हळूहळू होईल कमी असं म्हणतो आता अश्विन. बरं तू कॉफी घे, ह्याने तुला छान तरतर येईल असं म्हणतो आता अश्विन. अश्विन तू नसतास तर माझं काय झालं असतं रे असं म्हणते आता प्रिया. काल मी जेलमध्ये चक्कर येऊन पडले, कोणाला काहीच पडलेली नव्हती माझी. तू नसतास तर मी तिथे पडल्या पेटल्या मेली असते. हे बघ, मी असताना तू असला कधीच विचार करायचा नाही आणि अशी तब्येत खराब करून घ्यायची नाही असं म्हणतो आता अश्विन. मी दुपारी तुझ्यासाठी छान घरचं जेवण घेऊन येतो असं म्हणतो आता अश्विन. घरचं जेवण असं म्हणते आता प्रिया. अश्विन अरे मला कित्येक दिवस घरचं जेवण नाही मिळालंय, मी वाट बघीन असं म्हणते आता प्रिया. तोपर्यंत तू ही कॉफी घे असं म्हणतो तो. तर आता इथे प्रिया कॉफी पिते. तर आता इथे सुभेदारांचं घर दाखवलं. तर आता इथे प्रताप म्हणतो प्रतिमा आपला प्लॅन वर्कआउट होतोय बरं का असं म्हणत होता प्रताप. काल रात्री कल्पनाने मला 4 गोष्टी सुनावल्या. म्हणाली सायली बरोबर बोलण्याचा तुमचा सूर बदलायला लागलाय, म्हणजे प्रगती आहे म्हणायचं तर असं म्हणते आता प्रतिमा. पण हे नाटक लवकर संपलं तर बरं होईल असं म्हणते प्रतिमा. काय नाही होत का असं म्हणते आता अस्मिता. मम्मा सायलीची उघडपणे बाजू घेईस तोपर्यंत हे नाटक असं चालू ठेवायचं असं म्हणते अस्मिता. तर आता इथे सायलीचं पाया पडून होतं आणि आता ती किचनमध्ये येते. तर अस्मिता म्हणते सायली अश्विन कुठे आहे, सकाळपासून दिसला नाही असं म्हणते आता अस्मिता. अहो अस्मिता ताई काल रात्रीपासूनच अश्विन भाऊजी आलेले नाही आहेत असं म्हणते आता सायली. आणि हे त्यांना फोन पण करत होते रात्री पण त्यांनी उचलला नाही असं म्हणते सायली. तर आता प्रताप म्हणतो हा मुलगा ना आपल्या बायकोपायी वेड्यासारखा वागायला लागलाय असं म्हणतो आता प्रताप. स्वतःचे पेशंट्सची तरी काळजी घेतो की नाही कुणास ठाऊक असं म्हणतो आता प्रताप. ते सध्या फक्त प्रियाला सोडवण्याचा विचार करतायत असं म्हणते आता सायली. तन्वीवर इतका प्रेम करणारा नवरा मिळाला तिला, पण तिने त्याची किंमत नाही ठेवली असं म्हणते आता प्रतिमा. तेवढ्यातच तिथे रविराज येतो. रविराज काका या ना या असं म्हणते आता सायली. तर आता रविराज येतो सुभेदारांच्या घराच्या आत. तो बॅग घेऊन आलेला असतो. अरे असं म्हणतात सगळे, कालपासून तुझीच आठवण काढत होतो असं म्हणते आता अस्मिता. तू आठवण काढलीस आणि मी हजर झालो असं म्हणतो आता रविराज. रविराज काका तुम्ही कॉफी घेणार का की नाश्ताच करता असं म्हणते आता सायली. तर आता रविराज म्हणतो नको, प्रतिमाची औषधं आणि कपडे घेऊन आलोय असं म्हणतो आता रविराज. इथे राहण्याचा तिचा बेत अचानक ठरला ना रविराज असं म्हणतो आता प्रताप. चांगली महिन्याभराचे कपडे आणलेस ना असं म्हणत होता प्रताप. अरे माहेरी आली आहे ती, आम्ही तिला असंच सोडणार नाही आहोत असं म्हणत होता प्रताप. तर रविराज म्हणतो तिला हवेत की दिवस राहू दे इथे, पण सायली तुला मात्र एक जबाबदारी घ्यायला लागणार असं म्हणत होता रविराज. कुठली असं म्हणते तर सायली. ही प्रतिमाची औषधं असं म्हणत होता रविराज, तिला रोज वेळेवर द्यायची, एवढं मात्र तुला करावं लागेल. आणि हा जो डोस आहे ना तो आताच काढून ठेवलाय, बाकीचे याच्यात आहेत. ही जबाबदारी मी आनंदाने पार पाडेन असं म्हणते आता सायली. तुम्ही मला फक्त ह्यातल्या कुठल्या गोळ्या कधी द्यायचं तेवढं सांगा असं म्हणते आता सायली. तर आता रविराज सांगतो तिला कुठल्या गोळ्या कधी द्यायचं ते. तर आता सायली सगळं शिकून घेते. तर आता इथे अर्जुन आपल्या खोलीमध्ये असतो. तर अद्वैत म्हटलेला असतो ना की मला सायलीच्या आईबाबांबद्दल सांगायचं आहे. तर अर्जुन म्हटलेला असतो सायलीचे आईबाबा जिवंत आहेत असं म्हटलेलं असतो ना अद्वैत. तर आता अर्जुन त्याचाच विचार करत असतो आणि त्याला मधुभाऊ पण म्हटलेले असतात की सायलीचे आईबाबा जिवंत आहेत म्हणून. तर आता अर्जुन तेच विचार करत असतो की अद्वैत आणि मधुभाऊ कसं म्हटलेले असतात ना की सायलीचे आईबाबा जिवंत आहेत म्हणून. मिशन मामा तर नीट सुरू झालंय. आय एम शुअर डॅड अँड अस्मिताई मामाला सायलीशी नीट वागायला लावतीलच. पण सायलीच्या खऱ्या आई वडिलांना कसं शोधायचं असं म्हणतो अर्जुन. कुठे असतील ते, कसं शोधू मी त्यांना असं म्हणतो आता अर्जुन. कळतच नाही. मधुभाऊ कधी शोधीवर येतील काहीच माहित नाही असं म्हणतो अर्जुन. आणि कुसुमताईंना सुद्धा काहीच कल्पना नाही आहे ह्या गोष्टीची असं म्हणतो अर्जुन. सायलीच्या बालपणाबद्दल फक्त सायलीच सांगू शकते मला असं म्हणतो अर्जुन. पण डिरेक्टली तिला विचारलं तर काहीच सांगणार नाही ती. काय करू मी आता, काय करू असं म्हणतो तो. येस असं म्हणतो अर्जुन, हा बेस्ट ऑप्शन आहे. असं बोलता बोलता सायलीच्या बालपणाबद्दल
तिला विचारतो आणि मग ती आपल्या बालपणाबद्दल सांगेल ही. ग्रेट आयडिया असं म्हणतो अर्जुन. चला असं म्हणतो तो. तर आता तो कपडे बाहेर काढतो. तर आता तेवढ्यातच अश्विन घरी येतो. तर आता सगळे बघतात अश्विन घरी आलेल्या. अरे अश्विन असं म्हणतो होता प्रताप. ये ना असं म्हणतो होता प्रताप. तर आता अश्विन मात्र लक्ष देत नाही. तर आता तो येतो डायनिंग टेबलकडे. अरे कुठे होतास तू? काल गेलायस तू, आता आलायस असं म्हणतो प्रताप. मी फ्रेश होऊन थोड्या वेळाने निघणार आहे, तोपर्यंत माझा जेवणाचा डब्बा तयार कर असं म्हणतो आता अश्विन सायलीला. बघा प्रेक्षक हो, अश्विन अजिबात चांगला वागत नसतो सायली सोबत, पण आता डब्बा पाहिजे म्हणून कसा छान बोलतोय बघा. हॉस्पिटलमध्येच पाठवू काय डब्बा, म्हणजे तुम्हाला गरम गरम जेवता येईल असं म्हणते आता सायली. तो डब्बा मी स्वतःसाठी नाही, तन्वीसाठी घेऊन जातोय असं म्हणतो आता अश्विन. तर आता सगळ्यांनाच धक्का बसतो. तर आता अस्मिता म्हणते तन्वीसाठी. हो, तुम्ही साधी तिची चौकशीही केली नसती तरी तुम्हाला सांगतो तन्वीची तब्येत ठीक नाही आहे. तर आता रविराजला शॉक बसतो ऐकून. ती काल जेलमध्ये चक्कर येऊन पडली, तिचा बीपी लो झाला होता असं म्हणतो आता अश्विन. नशिबाने मी तिथे होतो म्हणून तिला लगेच ट्रीटमेंट मिळाली असं म्हणतो आता अश्विन. हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलाय तिला असं म्हणतो अश्विन. तर रविराज म्हणतो हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलंय म्हणजे प्रिया मधुकर गुन्ह्याची साथ देणे, पुरावे नष्ट करणे आणि कोर्टाची दिशाभूल करणे या सर्व गुन्ह्यांसाठी तिला 7 वर्ष सक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात येत आहे असं म्हटलेले असतात ना जज. हे सगळं आता आठवतं बघा प्रेक्षक रविराजला. आणि आता तो विचारायचं थांबतो. तर आता अश्विन बघतो रविराजकडे. तू काहीतरी विचारणार होतास ना काका असं म्हणत होता अश्विन. हा असं म्हणत होता अश्विन. काय नाही असं म्हणत होता रविराज. माफ करा अश्विन भाऊजी असं म्हणते आता सायली. पण मी प्रियाला डबा देणार नाही असं म्हणते आता सायली. तर आता अश्विन म्हणतो देणार नाही म्हणजे काय. तर आता सायली म्हणते हो, ह्या घराने प्रियाशी सगळे संबंध तोडले आहेत असं म्हणते आता सायली. आणि जी माणसं खालेल्या मिठाला जागत नाहीत अशा माणसांसाठी ह्या घरातनं अन्न जाणं हे ह्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणते आता सायली. तर आता अश्विन म्हणतो 1 मिनिट, हे बघ मी तुला विचारत नाही आहे, मी तुला सांगतोय की मला डब्बा हवा आहे असं म्हणतो आता अश्विन. माझ्या बायकोसाठी मला घरचं जेवण घेऊन जायचं आहे असं म्हणतो आता अश्विन. अश्विन असं म्हणतो होता प्रताप. मुळात हे घर तुझ्या बायकोचं नाही आहे आता असं म्हणतो होता प्रताप. माझं तरी आहे ना असं म्हणतो होता अश्विन. हा, माझं तरी आहे ना हे घर असं म्हणतो होता अश्विन. तन्वीचं सुद्धा आहे असं म्हणतो होता तो. तुम्ही कितीही नाकारलं तरी हे सत्य बदलणार नाही असं म्हणतो होता अश्विन. तर आता तेवढ्यातच कल्पना येते तिथे. काय झालं असं म्हणते आता कल्पना. तुमचे आवाज का वाढलेत? आणि रविराज भाऊजी तुम्ही कधी आलात असं म्हणते आता कल्पना. मगाशीच असं म्हणत होता रविराज. पण थोडा उशिरा आलो असतो तर बरं झालं असतं असं म्हणत होता रविराज. माझी मुलगी घरात नसताना सुद्धा घरातल्यांमध्ये भांडणं लावतीये हे बघावं तरी लागलं नसतं मला असं म्हणत होता रविराज. तर आता प्रताप म्हणतो रविराज तू नको वाईट वाटून घेऊस. हा, आणि अश्विन तुझी बायको आता हॉस्पिटलमध्ये आहे ना, मग तिला तिकडचं जेवण मिळेल असं म्हणत होता प्रताप. तिच्यासाठी इथून कुठलीही मदत जाणार नाही असं म्हणत होता प्रताप. तर आता कल्पना म्हणते तन्वी हॉस्पिटलमध्ये काय. तर आता अश्विन म्हणतो जाऊ दे, त्याने आता काय फरक पडतो असं म्हणत होता अश्विन. ती उपाशी मेली तरी चालणार आहे, हे सगळ्यांनी मान्यच केलंय आता असं म्हणत होता अश्विन. असं कोणीच म्हणालं नाही आहे अश्विन असं म्हणते आता प्रतिमा. पण तिच्यासाठी कोणी जेवण द्यायला तयारही नाही आहे ना असं म्हणतो आता अश्विन. अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये रस्त्यावरच्या गोरगरिबांना जेवण दिलं जातं आणि दुसरीकडे स्वतःच्या सुनेला मात्र जेवण नाकारलं जात आहे असं म्हणत होता अश्विन. हो असं म्हणत होता प्रताप. कारण ते गोरगरीब अन्नात फुकत नाहीत. तिने काय काय केलंय हे मला बोलायला लावू नकोस आता असं म्हणत होता प्रताप. डॅड तुम्ही ना आता काहीच बोलू नका असं म्हणत होता अश्विन. आणि तिथून निघून जातो तो. फार आवड दाखवलं ना प्रेक्षक हो या अश्विनला खरंच. तर आता रविराजला त्रास होतो हे ऐकून. तर आता प्रताप म्हणतो सॉरी रविराज, आमच्या घरात काय काय चाललंय हे तुला बघावं लागलं असं म्हणत होता प्रताप. मला खरं तर हे कळतच नाहीये की माझ्या मुलगीला इतका चांगला मुलगा नवरा म्हणून मिळाला त्याचा आनंद मानावा की तिची योग्यताच नाही म्हणून दुःख मानावं असं म्हणतो आता रविराज. अहो असं म्हणते आता प्रतिमा, तुमची मनस्थिती ठीक नसेल तर आपण घरी जाऊया का. मी पण घरी येते असं म्हणते आता प्रतिमा. नको, ठरल्याप्रमाणे राहा इथे थोडे दिवस असं म्हणत होता रविराज. माझं मुंबईला एक काम आहे तेवढं मी करून येईन हा असं म्हणत होता रविराज. बरं असं म्हणते आता प्रतिमा. येतो प्रताप असं म्हणून रविराज निघून जातो तिथून. तर आता सायली आणि प्रतिमा विचारात पडतात. तर आता आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे अर्जुन सायलीला बाहेर घेऊन जातो आणि मग 2 मुलं म्हणजे एक मुलगा आणि मुलगी खेळत असतात आणि भेळ खात असतात. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो आम्ही दोघे म्हणजे मी आणि तन्वी सुद्धा लहानपणी असाच भेळ खायचो आणि खेळायचो. तर आता सायली पण विचारात पडते. तर आता तिला आठवतं तीही एका मुलासोबत खेळत असते लहानपणी ते. आणि हे बघ तन्वीला चित्र काढायला खूप आवडायचं, तुझंही तसंच आहे का सायली असं विचारतो अर्जुन. तर आता सायलीला सगळे फ्लॅशबॅक येतात आणि ती आता आई म्हणून जोरात ओरडते बघा प्रेक्षक हो. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो.